संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी गुड न्यूज। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी, ताजे कापसाचे भाव आपण बघणार आहोत। त्याचबरोबर राज्यातील शेतकरी बांधवासाठी एक गुड न्यूज पण आलेली आहे, ती गुड न्यूज सुद्धा आपण बघणार आहोत। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर विनंती आहे, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। सुरुवात करतो, व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। मित्रांनो, गुड न्यूज अशी की पीक विम्यातून भरपाई जाहीर, 1219 कोटी रुपये मिळण्यास सुरुवात। होय शेतकरी मित्रांनो, कोणकोणते जिल्हे आहे, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत आहे जाणून घेऊ आपण शॉर्टकटमध्ये। गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी पंतप्रधान पीक विमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकासाठी 1219 कोटी रुपयाची भरपाई मान्य केली आहे। यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे। सर्वाधिक 813 कोटी रुपयाची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे। दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकाची नुकसान भरपाई मिळेल असे सुद्धा सांगितले। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीपात तब्बल 98,43,823 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हेक्टरी 17,000 रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते। पीक विमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे। त्यानुसार राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळातील तलाठी साजा पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली। उत्पादन कमी आले असले तरी नुकसान भरपाई मिळणार आहे। होय शेतकरी मित्रांनो, विशेषतः उत्पादन कमी आले असले तरी नुकसान भरपाई ही मिळणार आहे। मित्रांनो, 7,500 महसूल मंडळाची माहिती झाली पूर्ण। या 12,000 महसूल मंडळापैकी सुमारे 7,500 मंडळाची नुकसान भरपाईची माहिती अंतिम झाली आहे। त्याला विमा कंपन्यांनी सहमती दर्शवल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे। कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारी अखेर असल्याने या उर्वरित 5,000 मंडळाची माहिती येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे। नुकसान भरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकामध्ये सोयाबीनचा समावेश असून सुमारे 35 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता। मित्रांनो, जवळपास 35 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरवण्यात आला होता। यामध्ये कोणकोणते जिल्हे जास्त मदत? मित्रांनो बघा, नांदेडमध्ये सर्वात जास्त आहे, त्यानंतर खालोखाल अहिल्यानगर, हिंगोली, परभणी, गोंदिया, ठाणे, पालघर, वर्धा, नाशिक, सोलापूर, बुलढाणा, भंडारा, सातारा, चंद्रपूर, अमरावती या सर्व जिल्ह्यामध्ये जे आकडेवारी पण समोर दिसते, आकडे लाख खाते, वाटलं तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, बघू शकता आपल्या या जिल्ह्यासाठी किती मदत तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्याचबरोबर गडचिरोली पण आहे, नंदुरबार पण आहे, जालना आहे, नागपूर आहे, अकोला आहे, सांगली आहे, वाशिम आहे, जळगाव आहे, रायगड आहे, धुळे, पुणे, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी पण आहे आणि कोल्हापूर पण आहे। असे एकूण टोटल 121.978 म्हणजे 1219 कोटी रुपये त्या ठिकाणी आहे। मित्रांनो, परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कापसाला जास्तीत जास्त भाव 8,500 पर्यंत गेला। आता वळतोय मित्रांनो आपण कापसाच्या बातमीकडे। त्यानंतर पुलगाव येथे मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 8,675 पर्यंत भाव मिळाला। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पटापट वर्धा येथे जास्तीत जास्त 8,350 रुपये, हिंगणघाट येथे जास्तीत जास्त 8,505 रुपये, त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,060 रुपये, त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त 8,250 रुपये, त्यानंतर मांडळ जास्तीत जास्त 8,130 रुपये, त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 8,050 रुपये, त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 8,200 रुपये, त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,950 रुपये, त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,475 रुपये, त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,320 रुपये, त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,450 रुपये, त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 8,000 रुपये, त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 8,300 रुपये, त्यानंतर मूर्तिजापूर अकोला खाजगी बाजार 8,400 रुपये, त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ 8,350 रुपये। जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। दररोजची माहिती तुम्हाला घर बसल्या बघायला मिळेल। धन्यवाद।